नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत नवीन पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका 2025-26च्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न हे पोलीस भरती PYQ प्लस चालू घडामोडीवर आधारित आहेत मित्रांनो, व सर्वात महत्त्वाचे टॉपिकवरती आपण हे व्हिडिओ घेतलेले आहेत. म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायचे व सोबतही नोट्स करून घ्यायचे. प्रश्न पहिला, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? 1973 मध्ये चिपको आंदोलन हे उत्तराखंड राज्यामध्ये झालं होतं मित्रांनो. तसेच हे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तराखंड जंगलतोड थांबवण्यासाठी स्थानिक महिलांनी चालवलेली एक अहिंसक पर्यावरणवादी चळवळ होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 बघूया. ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिले जाते? ॲबेल पुरस्कार किंवा ॲबेल प्राइज हे गणित या विषयासाठी देण्यात येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण होत्या किंवा कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक हे रश्मी शुक्ला हे होते मित्रांनो. आत्ताच त्यांनी जानेवारी 2026 मध्ये त्या या सर्वोच्च पदाच्या निवृत्ती घेतली आहेत मित्रांनो. व तसेच त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणजे DGP ठरल्या आहेत. त्यांनी जानेवारी 2024 ते जानेवारी 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, विम्बलँड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? विम्बलँड हे नाव टेनिस या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली आहे? मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूया. वराड येथील टिंबटिंब सल्तनत या नावाने प्रसिद्ध होती. वराड येथील कोण सल्तनत या नावाने प्रसिद्ध होती मित्रांनो? तर वराड येथील इमादशाही हे सल्तनत नावाने प्रसिद्ध होती. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूया. खेळाडू अमन शेरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अमन शेरावत हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो. ज्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास रचला होता. व अमन शेरावत यांचा जन्म 16 जुलै 2003 मध्ये बिरोहर हरियाणा या राज्यामध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, चांदीचे रासायनिक नाव काय आहे? चांदीचे रासायनिक नाव हे अर्जेंटिनम आहे मित्रांनो. शॉर्ट म्हणजे AJ असं त्याची ओळख आहे. हा एक पांढरा चकाकी असलेला एक मऊ आणि निंदनीय धातू आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 9 बघूया. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? किंवा भारतीय प्रवासी दिवस हा दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो मित्रांनो? तर 9 जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 10 बघूया. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इंद्रावती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो. तसेच इंद्रावती नदी ही मध्य भारतातील गोदावरी नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे, जी छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्याची जीवनरेखा मानली जाते. व ओडिशातील पूर्व घाटात भवानी पाटणानजीक उगम पावून ही नदी पश्चिम वाहिनी होऊन छत्तीसगडच्या बस्तर व दंतेवाडा जिल्ह्यातून वाहते. तसेच या प्रश्नाचा आपला राईट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. प्रश्न क्रमांक 11, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? घटना समितीचे उपाध्यक्ष हे हरेंद्र कुमार मुखर्जी होते मित्रांनो. व तसेच
घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मित्रांनो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 11 डिसेंबर 1946 रोजी निवड झाली होती व ते घटना समितीचे अध्यक्ष होते. तर आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक 2 हरेंद्र कुमार मुखर्जी. प्रश्न क्रमांक 12 आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे? आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 13 बघूया. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ टिंब मध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात टिंब प्रधान पद्धती सुरू केली होती. तर शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात अष्टप्रधान ही पद्धती सुरू केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूया. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा 12 मे या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 बघूया. अनेर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण वन्यजीवन अभयारण्य हे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात आहे मित्रांनो, जे की शिरपूर तालुक्याच्या सातपुडा डोंगररांगांच्या नैऋत्य स्थित आहे. हे अभयारण्य सुमारे 83 किलोमीटर एवढे क्षेत्रफळात पसरलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 बघूया. सिक्कील भगिनी या कोणते वाद्य वाजतात? सिक्कील भगिनी हे बासरी वाजतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतात? तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हे आयुक्त तयार करतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 बघूया. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? मित्रांनो खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. असा कोणता व्यक्ती आहे ज्यांना भारतरत्न पुरस्कार हे मिळालेले नाही? बघूया मित्रांनो तुमचा किती अभ्यास झालेला आहे. तुम्हाला जर या प्रश्नाचा आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे आहे. तसेच आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. असेच महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आपण घेत असतो. प्रश्न क्रमांक 20 बघूया. वायनाड जिल्हा हा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे? वायनाड जिल्हा हा केरळ राज्यामध्ये आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा उत्सव प्रामुख्याने तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 बघूया. कऱ्हाडला व्याघ्र अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कऱ्हाडला व्याघ्र अभयारण्य हे नागपूर जिल्ह्यात स्थित आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 बघूया. चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांची सीमारेखा कोणती नदी दर्शवते? चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांची सीमारेषा ही वैनगंगा नदी दर्शवते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 बघूया. विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प हे गोसी खुर्द आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 बघूया. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना अब्दुल कलाम आझाद हे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 बघूया. लोकसभा अध्यक्षाची निवड टिंब हे करतात. लोकसभा अध्यक्षाची निवड लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते होते? राज्य पोलीस दलाचे नियतकालीन हे दक्षता असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 बघूया. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही भिडेवाडा येथे सुरू केली होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 29 बघूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. व त्यांचे वडिलाचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. तसेच शिवनेरीवरील शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले होते मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 100% हा प्रश्न वनरक्षक, पोलीस भरती व इतर महाराष्ट्रातील सरळ सेवेमध्ये विचारला जातो, म्हणजे विचारला जातोच. तो नोट करून ठेवायचे. आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती आहे? कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा ही Cu आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार. असेच महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. असेच महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आपण आणत असतो व चालू घडामोडीवर आपण असे प्रश्न आपण घेत असतो, जेणेकरून आपला रिव्हिजन होऊन जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जवाहर.